संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर झालेला शाईफेक प्रकरण, यामध्ये माझ्यावरचा हल्ला हा सरकार पुरस्कृत होता असा प्रवीण गायकवाड म्हणतात। पण बावनकुळेंनी मात्र या आरोपाचं खंडन केलेलं आहे। बावनकुळेंनी प्रवीण गायकवाड यांचे आरोप फेटाळून लावले आहेत। हल्ल्याचा भाजपशी कोणताही संबंध नाही असा बावनकुळे यांचा पलटवार आहे। ऐकूया। माझ्या हत्येचाच कट केला गेला होता। माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे। माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे। अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगण फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे। दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, बुके द्यायला आला तर फोटो काढले। प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे। दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही। प्रवीण गायकवाड लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।